नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतीमध्ये बऱ्याच प्रकारची खतं वापरतो आणि सगळ्यात जास्त प्रामुख्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीमध्ये वापरणारं खत म्हणजे युरिया. कारण की त्याचे रिझल्ट्स आपल्या पिकाला तसेच झटपट येतात. पण मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का, युरिया हे फक्त आपल्याला पिकाला हिरवं करण्यासाठी नसून त्याचे अनेक तांत्रिक फायदे आहेत. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊयात की युरिया टाकण्याने आपल्या पिकावर काय परिणाम होतो आणि त्याचे काय काय फायदे होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, न स्किप करता. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की युरिया म्हणजे काय. तर बघायला गेलं तर युरियामध्ये आपल्याला 46% मित्रांनो नायट्रोजन म्हणजे नत्र बघायला भेटतं, जे की आपल्या पिकाच्या वाढीसाठी खूप अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं अन्नद्रव्य मानले जातं. शेतकरी मित्रांनो, जेव्हा पण आपण शेतामध्ये युरिया टाकतो त्याचं प्रथमतः रूपांतर अमोनियममध्ये होतं, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर नायट्रेटमध्ये होतं, जे की झाड स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सहजपणे शोषून घेऊ शकतात. तर मित्रांनो, आपण आता बघूयात की युरिया टाकल्याच्या नंतर आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या शेतीमध्ये आपल्याला काय फायदा बघायला भेटतो. सर्वप्रथम आपण बघूयात की युरिया टाकण्याचे काय काय फायदे आहेत. तर पहिला फायदा असा आहे की पिकाची जी असते किंवा पिकाची असो किंवा झाडाची असो जोमदार वाढ होते. ती कशी? तर मित्रांनो, कुठल्याही पिकाला जेव्हा आपण युरिया टाकतो तर त्याची शाखीय वाढ किंवा त्याची उंची असो, त्याची शाखीय वाढ असो किंवा त्याच्या फांद्या असो ह्या जोमाने वाढतात. आणि दुसरा फायदा जर बघायला गेलं तर आपल्याला पीक हिरवं ठेवण्यासाठी ते म्हणजे क्लोरोफिलचं जे प्रमाण असतं युरिया टाकल्यानंतर पिकातलं जे क्लोरोफिलचं जे प्रमाण असतं ते वाढतं. याच कारणामुळे आपल्या झाडामध्ये हिरवेपणा आणि तरतरीतपणा जास्त येतं. युरिया टाकल्यामुळे आपल्या झाडातलं जे फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाशसंश्लेषणची जी प्रक्रिया असते ती पण जोमाने वाढते. मित्रांनो, फोटोसिंथेसिसची प्रोसेस जी असते किंवा प्रकाशसंश्लेषण जी प्रक्रिया जी असते ती जर झाडामध्ये नीट झाली तर झाड स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईडपासून झाड ग्लुकोज तयार करतं, जे की झाडाचं प्रमुख अन्न असतं. दुसरा फायदा मित्रांनो युरिया शेतामध्ये किंवा आपल्या पिकाला देण्याचा हा आहे की आपल्या पिकांमधलं आपलं तृणधान्य असू द्या किंवा इतर पिकं असू द्या ज्याच्यामध्ये प्रथिनचं प्रमाण खूप जास्त वाढतं. प्रथिनचं प्रमाण जर वाढलं तर आपसुकच आपल्या पिकाची जी असते गुणवत्ता जी असते ती आपोआपच वाढल्या जाते. मित्रांनो, जर तुमच्या पिकामधलं प्रथिन जर वाढवण्याचं असेल तर तुम्हाला पिकाला युरिया हे टाकावंच लागतं. हा तिसरा आणि खूप महत्त्वाचा फायदा युरिया शेतामध्ये किंवा पिकामध्ये टाकण्याचा आहे. मित्रांनो, आता चौथा फायदा युरिया आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या पिकाला टाकण्याचा हा आहे की सहजरित्या उपलब्ध होतो आणि सोयीस्कर आहे आणि स्वस्त आहे. मित्रांनो, इतर खताच्या तुलनेमध्ये युरिया किंवा नायट्रोजन हे खूप स्वस्त दरामध्ये आपल्याला भेटतं. साधारणपणे मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर 300-350 रुपयाला प्रत्येक 45 किलोचं आपल्याला एक बॅग भेटते. इतर खताच्या तुलनेमध्ये याची जी किंमत आहे ती खूप कमी आहे आणि हा सहजरित्या पाण्यामध्ये विरघळतो, म्हणून झाडाला त्यामुळे तो सहजपणे उपलब्ध होतो. म्हणून हा शेतकऱ्याच्या सोयीस्कर खत असं मानलं जातं. मित्रांनो, पाचवा आणि शेवटचा फायदा युरिया आपल्या शेतामध्ये किंवा पिकामध्ये टाकण्याचा हा आहे की उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ दिसून येते. योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात आणि योग्य रीतीने जर युरियाचा वापर आपल्या पिकासाठी केला तर आपल्याला हमखासच आपल्या पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ बघायला भेटते. मित्रांनो, हे होते युरिया खताचे फायदे, म्हणजे युरिया खत आपल्या पिकासाठी आपल्या शेतीसाठी कसे फायदेशीर ठरतं हे होते त्याचे पॉईंट्स. पण आता युरिया टाकताना आपल्या बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते, नाहीतर याचा आपल्या पिकांवर किंवा आपल्या शेतीवर वाईट परिणाम देखील दिसून येतो. तर आपल्याला काय काय काळजी घ्यायची युरियाचा वापर करताना, म्हणजे युरिया खताचा वापर करताना आपल्याला काय काय गोष्टींची काळजी घ्यायची ते मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार. सर्वप्रथम, ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये ओलावा असतो त्याच वेळेस आपल्याला जमिनीमध्ये खत टाकायचं आहे, म्हणजे युरिया टाकायचा आहे. नाहीतर काय होतं, युरिया जर उघड्यावर टाकला किंवा जर त्याच्यावर लगेच पाणी नाही दिलं तर युरिया वाऱ्यामध्ये उडून जाण्याची दाट शक्यता असते. युरियाचं प्रमाण अतिप्रमाणात जर युरिया टाकला तर पीक मऊ पडतं आणि जे तुडतुडे असू द्या किंवा मवा असू द्या याचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर आढळून येतो आणि याच्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होतं. तर मित्रांनो, तुम्हाला युरियाची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या पिकामध्ये तुम्ही युरियाचा वापर कसा करता, या पद्धतीने करता किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही नवीन शिकायला भेटले व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.